कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी। देवी प्रकट झाली। कशाकरता देवी प्रकट झाली हो? महिषासुराचा वध करण्याकरता देवीचं प्रकटीकरण आहे। 9 रात्र हिनं काय केलं? महिषासुरासोबत युद्ध केलं आणि 10व्या दिवशी विजय प्राप्त केला, तो म्हणजे दसरा। आता मला सांगा, या 9 रात्र आणि दसरा म्हणजे काय? तर नवरात्र म्हणजे श्रवणापासून सुरू झालेली भक्ती आत्मनिवेदनापर्यंत पोहोचवणं। श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदनम। ह्या 9 रात्र 9 प्रकारच्या भक्ती करून 9 प्रकारच्या भक्ती प्राप्त केल्यानंतर दसरा म्हणजे 10व्या दिवशी ज्ञान प्राप्त करून घेणं, हा आपल्या सर्वांच्या जीवनातील दसरा। मग ज्ञान प्राप्त करून घ्यायचं तर कशाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं? तर संतांनी जी देवी सांगितली ती देवी कोण आणि तिचा आणि माझा संबंध काय, हे आपल्याला या कीर्तनातून काय करायचं आहे? जाणून घ्यायचं आहे। कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी। संतांचा आपल्यावर एवढे उपकार आहेत, केवढे उपकार आहेत। आपल्या जगतामध्ये बरेच असे प्रकार पाहायला मिळतात की उपकारावर अपकार करणारी जात काही कमी नाही। आपण बऱ्याच जणांच्यावर उपकार करतो, पण तो उपकार केल्यानंतर ते उपकाराची परतफेड उपकारानंच करेल असं सांगता यायचं नाही। आपण जरी कुणावर उपकार केला तर तो इतका कृतज्ञ असतो की तो आपल्यावर अपकार केल्याशिवाय राहत नाही। समजा एखाद्याकडून किंवा एखाद्याला आपण गरजेला म्हणून 10,000 रुपये दिले, हा त्याच्यावर आपण केलेला जरी उपकार असला तर तो अपकार काय करतो की एक तर लवकर द्यायला बघत नाही, शिवाय आपण जर जात असू तर आपण येतेले बघून दुसरी गल्लीतून तो निघून जातो। म्हणजे एक तर त्याला द्यायचे नसतात, म्हणजे उपकारावर अपकार करणारी जात आहे। पण माझे संत मायबाप असे आहेत की अपकार करणाऱ्यावर सुद्धा जे उपकार करतात त्याला म्हणावं संत। मग या संतांनी आपल्याला देवीची महती किंवा देवी माहिती करून दिलेली आहे। तुम्हा आम्हा सर्वांना कुळदैवत महिला मंडळ कुणी सांगितलं? तुकोबराय आले होते का तुम्हाला सांगायला तुमचं कुळदैवत हे आहे म्हणून? मग आमचं कुळदैवत कुणी सांगितलं? माझ्या वडिलांनी माझं कुळदैवत सांगितलं, माझ्या सासऱ्याने सासूनं मला माझं कुळदैवत सांगितलं। त्यांना कोणी सांगितलं? त्यांच्या आई वडिलांनी। त्यांना कोणी सांगितलं? हे सकाळपर्यंत सुरू राहू देता। म्हणजे आम्हाला जी कुळदैवताची माहिती दिली हे आमच्या वडिलोपार्जित म्हणजे आजार पंजा खापर पंजा यांनी आम्हाला कुळदैवत माहिती करून दिलं। पण तुकोबरायांच्याकडे जेव्हा साधक गेले आणि ते म्हटले तुकोबराया तुमचं कुळदैवत कोणतं? तर तुकोबराया म्हटले आम्हाला संतांनी जे माहिती करून दिले तेच आमचं कुळदैवत। आणि ते कोणतं? तू विटेवरी सकये बाई हो करी तो लावण्य मनोहारी हो करी कृपा, वृंदावरी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संत देखी वरुण वेगाई वरुण वेगाई सचिदानंदे अंबाबाई हो करी कृपा, सचिदानंदे अंबाबाई हो करी कृपा, तुकोबराया म्हणते आम्हाला आमची कुळदेवी संतांनी माहिती करून दिली। ती कुठली? तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, तू लावण्य मनोहारी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुणी विठाई वरुणी विठाई। ही विठाई नामाची देवी जी आहे ना ती संतांनी आम्हाला सांगितलं ही तुझं बाबा कुळदैवत आहे। मग आम्हाला वाटतं की पंढरपूरला जो पांडुरंग आहे तो तर देव, देवी कशी काय? तर संत देव आणि देवी याच्यामध्ये भेद करत नाहीत। देव आणि देवीमध्ये फरक नाही आणि देवादेवामध्ये फरक न करणारी जात कुठली असेल तर ते संत मायबाप, कारण ते उपाधीमध्ये अडकत नाहीत। तुम्ही आम्ही उपाधीमध्ये अडकलो म्हणून आम्हाला ही स्त्री दिसते हा पुरुष दिसतो। वास्तविक पाहता भगवद्गीतेतला जर 13वा अध्याय बघितला तर प्रकृती आणि पुरुष सांगितले, त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष
याचा अर्थ काय? पुरुष म्हणजे आतमध्ये हृदयामध्ये जो विराजमान आहे तो पुरुष सांगितला, तो सर्वज्ञ सांगितला, तो साक्षी सांगितला. आणि प्रकृती म्हणजेच काय तर अष्टधा प्रकृती सांगितली. म्हणजेच काय? पंचमहाभूते आणि चित्त मन बुद्धी अहंकार हे 3 मिळून अष्टधा प्रकृती सांगितली. मग हे प्रकृती आणि पुरुष हे संतांनी किंवा भगवंतांनी भेद केलेला नसल्यामुळं तुकोबराया म्हटले, ज्या विटेवर जी विठाई जी उभी आहे ना तेच आमचं कुलदैवत आहे. म्हणून तुकोबराया म्हटले, कुळीची हे कुलदेवी केली ठावी. कुणी माहिती करून दिली? संतांनी माहिती करून दिली. मग त्यावेळेचे संत बघायचे आपण, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जनाबाई, हे सगळे संत मांदियाळी जी होती ना तुकोबरायांच्या आधीची, त्या सर्व संतांनी तुकोबरायाने सांगितलं, हे बघ हे तुझं काय आहे? कुलदैवत आहे. नवे नवे नाटाच्या अभंगात सुद्धा तुकोबरायाने सांगितलं, विठ्ठला मूचे जीवन, विठ्ठला मूचे जीवन, आगमनी गमाचे स्थान, आगमनी गमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल पुरीचे दैवत, विठ्ठल पुरीचे दैवत, विठ्ठल पुरीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. म्हणजे कुळीचं दैवत आपल्याला तुकोबरायांनी बऱ्याच अभंगामधून सांगितलेलं आहे. कोण तुझं दैवत आहे रे बाबा? तर तुझं विठ्ठल हे तुझं काय आहे? कुळीचं कुलदैवत आहे. ज्याला कुलदैवत ठाऊक नाही त्यांनी खंडोबाला कुलदैवत मानावं असा नियम आहे. आणि ज्याला कुलदेवी माहिती नाही तिनं कुणाला मानावं? तर तुळजापूरची भवानी मातेला आपलं कुलदैवत मानावं. मग या ठिकाणी विराजमान असणारी ही भवानी माता ही कुणाकरता स्थापन झाली किंवा कुणाकरता हिचा अवतार झाला? तर रंभासूर नावाचा दैत्य होता. त्या रंभासूर नावाच्या पोटी महिषासूर नावाचा राक्षस म्हणजे आसूर यानं जन्म घेतला. आणि आसूर म्हणजे राक्षस, नावातच राक्षसी आसुरी वृत्ती असल्यामुळं तो सगळीकडे सर्वांना त्रास देऊ लागला. आणि ज्या वेळेला अधर्म वाढतो आणि धर्माचा ऱ्हास होऊ लागतो त्यावेळेला सगळे देव देवता कुणाकडे गेले? धर्म बुडाला, अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. ही पृथ्वी माता कुणाकडे गेली? भगवंताकडे गेली आणि म्हटली, आता मला हा अधर्माचा भार सहन होत नाही. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय आणि नेत्री वाहे तोय सांगत असे. डोळ्यातून अश्रू घळघळ पृथ्वीच्या वाहत आहेत आणि पृथ्वी सांगत आहे की आम्हाला हा अहंकार माजवलेला जो आहे कुणी महिषासुरानं तो सहन होत नाही. आता विष्णू भगवंत तुम्हीच काहीतरी करा. त्यावेळेला ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या शरीरातून जे तेज बाहेर पडलं आणि सत्वरज आणि तम तेज जेव्हा एकत्र झालं त्यावेळेला जी प्रकट झाली तीही अनादि निर्गुण प्रगटली
सांगितलं, ऐका बरं महिला मंडळ, तुम्हा आम्हाला जन्म कधी झाला हे सांगता येतं का नाही? झोपल्या का काय? सांगा. तुमचा आमचा जन्म आम्हाला महाराज मंडळी सांगता येतो, पण हे ब्रह्म आणि ही माया अनादी आणि सांगितलं, अनादी हिच कधी निर्माण झाली हे सांगता यायचं नाही. ज्याला आदी नाही त्याला अंत कसा काय असेल? अशी ही अनादी सांगितली, म्हणजे ही कधी प्रकट झाली कुणालाही सांगता येत नाही. अशी ही अनादी निर्गुण असणारी ही भवानी माता कुणाकरता प्रकट झाली? तर त्या दुर्जनाचा संहार म्हणजे महिषासुराला मारण्याकरिता प्रकट झाली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. काय सांगितलं? भक्तांचं रक्षण आणि दुर्जनांचा संहार करण्याकरिता देव अवतार घेतो. तुम्ही आम्ही जन्माला आलो, आमची इच्छा नसताना आला, काही इच्छा आहे म्हणून आलाय हो? बरं मी बोलाले ते कळाले का नाहीये? मग बोला की, जरा हसरे चेहरे करा की. स्त्री शक्तीचा जागर आहे. आणि ऐका, एक वाक्य सगळ्यांनी जाता जाता घेऊन जावा. स्त्री शक्तीची वाटते देवालाही नवलाई, स्त्री शक्तीची वाटते देवालाही नवलाई, म्हणूनच पंढरपूरचा पांडुरंग स्वतःला म्हणवितो विठाई. पंढरपूरचा पांडुरंग स्वतःला विठाई का म्हणवून घेतो? कारण त्याने स्त्री शक्तीचं काय जाणलेलं आहे, अधिकार जाणलेला आहे, म्हणून तो स्वतःला आई म्हणवून घेतो. आई. लक्षात येते का? तर ही महिषासुराला मारण्याकरता जी 3 तेजातून प्रकट झालेली भवानी माता आहे, तिनं काय केलं? युद्ध पुकारलं. आणि हा जो महिषासुर होता यानं देवतेला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं की मला मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हटले, हिथं मी मरकाय, तुला कुठं जीवदान देऊ? जो जन्माला आलाय त्याला मरावंच लागणार. त्यामुळं मग म्हटलं ठीक आहे, जरा बदल कर. म्हटला स्त्री काहीही कुणाचंही काही करू शकत नाही. अशा गोड गैरसमजामध्ये कोण होता? महिषासूर. आणि असे बरेच गैरसमजामध्ये आहेत. रामकृष्ण. तर हा गैरसमज त्याचा होता की स्त्री शक्ती माझं काही बिघडू शकणार नाही. आणि त्यामुळे त्याने सांगितलं मला देव देवतेकडून कुणाकडूनही मरण नको, असुराकडून मरण नको, मला एका स्त्रीकडून मरण मिळालं तरी चालेल. कारण त्याला अभिमान होता किंवा गर्व झाला होता की एक स्त्री माझं काही वाकडं करू शकणार नाही. त्यामुळं भगवंतानी ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं आणि त्याला त्या ठिकाणी सांगितलं ठीक आहे जा. आणि या एका वरदानामुळे ते अहंकार इतका माजवला की माझा आता कुणीच काही बिघडू शकत नाही. पण नेहमी गर्वाचं घर कसं असतं? खाली असतं. त्याप्रमाणे झालं. आणि भवानी माता ज्या वेळेला आली त्यावेळेला आपले कोण कोण पाठवलं? शुंभ, निशुंभ, मधु, कैटभ आणि चंड, मुंड हे सगळे राक्षस या देवीला मारण्याकरता पाठवले. सगळे मारण्याकरता त्या ठिकाणी जमले. देवीने सगळ्यांचा काय केला? संहार केला. चंड मुंड यांना मारलं म्हणून या देवीला चामुंडा असं देखील म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्या दैत्यांना मारल्यानंतर मग तो दिवस उगवला आणि महिषासूर युद्धाकरता त्या ठिकाणी आलेला आहे. आणि याच्याकरता युद्ध करताना सुद्धा देवीने काय केलं? सर्व शक्ती वापरली आणि महिषासुराला सुद्धा काय केलेलं आहे? ठार केलेलं आहे. असे हे 9 रात्र युद्ध चाललं आणि 10व्या दिवशी विजय प्राप्त झाला. म्हणून हा दसरा, आता ऐका, हा झाला तिचा दसरा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये या शरीरामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षड रिपुंना या 9 रात्रामध्ये मारायचं आणि ज्ञान प्राप्ती करून घ्यायची, म्हणजे दसरा साजरा करायचा. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. संतांनी आम्हाला माहिती करून दिल्या असल्यामुळं तुकोबाराय म्हणले बरवे झाले शरण गेलो. बरवं म्हणजे चांगलं, बरं झालं, चांगलं झालं. संतांनी आम्हाला कुळदेवी माहिती करून दिली. माहिती करून दिल्यामुळं कुणाला शरण जायचं हे आता आम्हाला कळू लागलं. आता शरण जर म्हटलं तर संसारातली शरणागती वेगळी आणि पारमार्थातली शरणागती वेगळी. आमच्याकडे एखादा जर कुठला कमी असेल तर आपण एखाद्या दुसऱ्या जीवाला शरण जातो आणि त्याच्याकडून ती वस्तू प्राप्त करून घेतो. हे इथं शरण नाही बरं का. परमार्थामधलं शरण वेगळं आहे. ह्या परमार्थामध्ये अंतरंग शरणागती आणि बहिरंग शरणागती अशा 2 प्रकारच्या शरणागती सांगितल्या. ऐका महिला मंडळ, तुम्ही आम्ही आता 9 दिवस उपवास करता, पण
आपण उपवास करत असताना या देवी समोर आपण शरणागत आहोत का, हा प्रत्येकीनं आपापला काय करायचा, अभ्यास करायचा. आपण उपवास करतो, पायात चप्पल घालत नाही. बऱ्याच ठिकाणी तरी उपवास असे उठता आणि बसता असे देखील उपवास केले जातात. उपवासाबद्दल काही मला म्हणायचं नाही, पण हा जेव्हा तुम्ही उपवास करताना त्या उपवासाबरोबर या देवीला आपण शरण आहोत का, हा प्रत्येकानं अभ्यास करायचा. बहिरंग शरणागती म्हणजेच काय, देवीच्या आवडीचा पदार्थ ठेवणे, देवीला फुल वाहणे, हार घालणे, देवीच्या पायावर माथा टेकवणे, याला बहिरंग शरणागती म्हणतात. आणि अंतरंग शरणागती जी संतांना मान्य आहे ती शरणागती कोणती, तर देवानं जसं ठेवले त्या स्थितीत समाधान चित्तानं राहणं, याला म्हणायचं अंतरंग शरणागती. वा वा, हरी हरी. अगदी समर्पक प्रमाण महाराज. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तुम्हा आम्हाला समाधान आहे का संसारात महिला मंडळ? कोण समाधानी असेल तर हात वर करा, बघूया मला समाधान मिळाले म्हणून. कोणी समाधान नाही. तुमच्याकडे आता पीक कुठलं आहे? सोयाबीन आहे का भात आहे? भात. सोयाबीन आमच्याकडे सोयाबीन आहे. मागच्या आठवड्यात 43 दर होता, आता 38 झाला. हाय म्हणताय समाधान? आमचं असं असते, अनुकूल प्राप्त झालं की समाधान, प्रतिकूल प्राप्त झालं असमाधान. हे समाधान संसारामध्ये कुठंच मिळत नाही. मिळत असेल तर ते कुठं मिळतं? माझे गुरुवरे काका सांगतात, समाधान म्हणजे काय, अंतःकरण वृत्तीचे सम्यक आधान म्हणजे समाधान. म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये चित्त किंवा मन दोलायमान होऊ न देणं, याला म्हणायचं समाधान. आणि हे ज्याला जमलं ते संत आहेत, आणि संतांनी आम्हाला पुढीची कुळदेवी माहिती करून दिली. बरवे झाले शरण गेलो उगविलो संगती. शरण आपण सांगत आहोत की शरणागती, बहिरंग शरणागती जेवढी महत्वाची तेवढीच परमार्थामध्ये अंतरंग शरणागती सुद्धा महत्वाची. शरण कोणी जावं, कोणाला जावं, कसं जावं आणि का जावं? शरण कोणी जायचं, तर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं, मानव देहानं कुणाला शरण जायचं? देवाला शरण जायचं. देवाला का शरण जायचं? कारण जन्म मरणाचं दुःख त्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर ज्याला जन्म मरण नाही त्याला शरण गेलं पाहिजे. बरोबर आहे ना? कसं जायचं? तर सर्व भावे काया वाचा मनानं शरण जायचं. ऐका, देवालाच का शरण जायचं? आणि तुकोबराया तर या ठिकाणी म्हणतात, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. संकट कुठलं? तर परमार्थातलं संकट आणि आपलं संसारातली संकट वेगळी.
संसारामध्ये जी संकट येतात ती तुमच्या आमच्या प्रारब्धानुसार प्रत्येकाची वेगवेगळी असतात, पण सर्वांच्यावरच एक संकट असतं, ते म्हणजे जन्म आणि मरणाचं संकट. असं यापैकी कोण आहे का की त्याला जन्म मिळालाय पण अजून त्याला मृत्यू म्हणजे येणारच नाही, असं कोण आहे का? मळग्यामध्ये असं कोण आहे का? असं कोणीही नाही. कारण जन्माला जो आलाय त्याला काय व्हावं लागेल? मरावंच लागेल. मग आपलं जन्म मरणाचं दुःख जर निवारण करायचं असेल तर ज्याला जन्म मरण नाही त्याला या जीवानं शरण जायचं. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयाः अजो नित्या शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. भगवद्गीता बोलते आपल्याशी. काय म्हणते की ज्याला जन्म मरण नाही त्याला जर शरण आपण गेलो तर तोच आपलं जन्म मरण निवारण करेल. एका जीवानं दुसऱ्या जीवाला, इकडे लक्ष द्या, एका जीवानं दुसऱ्या जीवाला शरण जाऊन चालत नाही. एका जीवानं जडाला सुद्धा शरण जाऊन चालत नाही. या जीवाना शरण कुणाला जायचं तर या जीवानं एका देवालाच शरण जायचं. जीवानं जीवाला का शरण जायचं नाही? कारण तो जो जीव दुसरा जीव जो आहे तो सुद्धा जन्म मरणानं बांधलेला असल्यामुळं आणि जो शरण जाणार आहे त्याला सुद्धा जन्म मरण असल्यामुळं दोघं एकमेकाला जर शरण गेली कुणी कुणाचं जन्म मरण चुकवायचं हो? बर सोपं सांगते तुम्हाला. कीर्तनाला एक माणिकराव आणि गोविंदराव दोघं जण मित्र होते. ऐकताय ना? माणिकराव आणि गोविंदराव दोघांना वाईट सवय होती की कीर्तनात बसल्याबरोबर रामकृष्णारी सुरू झालं की जो डोळा लागायचा तो विठ्ठललाच उठायचा. जय विठ्ठलला. ही दोघं मित्र, त्या दोघांनी ठरवलं बाबा रे आपण काय करू, एक आयडिया करू म्हणे. कीर्तनला दोघं पण जाऊ, एकाच जागी बसू. गोविंदराव म्हटला माणिकरावला मला झोप आली तर तू मला उठव. तो म्हटला ठीक आहे आणि मला आली तर तू उठव. दोघांचं ठरलं. आडसूताईंच्या कीर्तनात दोघं एक जागी बसली. बसल्याबरोबर दोघं पण झोपली. आता कुणी कुणाला उठवायचं? लक्षात येते काय? म्हणजे एका जीवानं दुसऱ्या जीवाला शरण जाऊन चालत नाही. कारण त्याला जर जन्म मरण असेल तर जो शरण गेलाय आणि जो शरणागती ज्याच्या पुढे पत्करलेली आहे या दोघांनाही जन्म मरण असल्यामुळं कुणीही कुणाचं जन्म मरण निवारण करू शकत नाही. बरं अजून सोपं. पंढरपूरला गेल्यानंतर दोघं जण मळग्याचीच होती बरं काय. आणि ती पंढरपूरला गेली आणि एकाचा खिसा मारला. खिसा मारल्यानंतर ज्याचा खिसा मारलाय तो आपल्या मित्राकडे गेला आणि म्हटला अरे अरे माझा खिसा मारला, मला जायला पैसे नाही, थोडे पैसे दे. तो म्हटला तुला मारायला खिसा तरी आहे? म्हटला मला खिसाच नाही. का सांगितलं? एक जीव दुसऱ्या जीवाला शरण गेला तर तो त्याचं दुःख निवारण करू शकणार नाही. म्हणून या जीवानं काय करायचं? जीवाला शरण जायचं नाही. या जीवानं जडाला सुद्धा शरण जायचं नाही. आणि जड म्हणजेच काय तर संसार हा जड आहे. संसारातील विषय जड असल्यामुळं या जीवानं या संसाराला सुद्धा शरण जाऊन चालत नाही. का? संसारातले सगळे विषय कसे आहेत? जड आहेत. त्यामुळं जीव जडाला जरी शरण गेला तर तो जड काय करू शकत नाही? याला उद्धार करू शकत नाही. म्हणून या जीवाला शरण कुणाला जायचं? एका देवाला. मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी. देवालाच शरण जायचं कारण त्याला जन्म मरण नाही. आणि जन्म मरणाच्या जर दुःखातून आपल्याला बाहेर पडायचं असेल महिला मंडळ तर देवालाच शरण गेलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ताई जन्माचं दुःख आहेच कुठं? बाळ जन्माला आल्यानंतर फटाकड्या वाजवता हसता का रडता? महिला मंडळ बोला की जरा. हसता का रडता? मग तुम्ही म्हणाल ताई जन्माचं दुःख आहे कुठं? जर बाळ जन्माला आल्यानंतर आम्ही जर आनंद उत्सव साजरे करत असू तर याला तुम्ही दुःख मानताच कसं? मी नाही बोलत, संत म्हणतात आहा पुई गरते रिगाला मूत्ररंध्रे निघाला कटारेमियाचा तिला कुचस्वेदू ऐसा ऐसिया परी जन्माचा कांटाळा धरी म्हणे ती मी ऐसे करी. भगवंत बोलतात माऊलींच्या मुखातून की या जन्माचा कांटाळा धरला म्हणे. का? 9 मास कष्टलासी. काय सांगितलं? पर्यंदे मधालसा सोहम जो रे बाळा 9 मास कष्टलासी. 10व्याने प्रसूत झाली येताना कर्म जाड तुझी मान अडकली. अरे स्मरे त्या हरिहरा ध्याई कृष्ण माऊली. भगवंत बोलतात ना. माऊली म्हणजे अभंगातून सांगते की हा जन्म कसा आहे म्हणे
जन्माचं जर दुःख जर तुम्ही सांगत असाल तर माऊलीने ओव्या लिहिल्या, पुई घरते रिगाला मूत्ररंध्रे निमाला, कटारे मिया चाटीला कुचसवे दू. आईच्या घाणेरड्या जागेतून बाळाला बाहेर पडावं लागतं. नवे नवे आईच्या पोटामध्ये पचोनी विष्टीची या दातरी, 9 मास वरी काय होती, जन्मो जन्मोनी मरती. आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं ना, त्या बाळाचं तोंड खाली असतं आणि ते बाळाचे पाय गर्भात वर असतात आणि त्या गर्भाच्या भोवती सगळी घाण असते. या 9 महिने काय होतो, तो गर्भ आतमध्ये उकडत असतो. तुम्हा आम्हाला जन्माचं दुःखाचा विसर पडल्यामुळं आम्हाला पुन्हा जन्माला यावंसं वाटतं. आणि संतांना हे जन्माचं दुःख माहिती झाल्यामुळं संत म्हणतात आम्हाला परत जन्म नको. कारण का, हे जन्माचं बघितलेलं आहे. कारण जन्माला काय झालंय, गर्भामध्ये जो उकडण्याचा प्रकार आहे, नवे नवे जन्माला येताना त्रास आणि आल्यानंतर सुद्धा आईचं दूध पिताना किती वेळा त्या कुचस वेदू माऊली म्हणतात, किती वेळा आईचा घाम चाटावा लागलाय कोणास ठाऊक, इतका घाणेरडा जन्म. म्हणून संत म्हणतात या जन्म मरणाच्या संकटातून आम्हाला जर कोण काढत असेल तरी भगवती काढते, पण तिला शरण जायला पाहिजे. मग जन्माचा जसा कंटाळा सांगितला तसं मरणाचा कंटाळा आहे का नाही हो? मरणामुळे दुःख होतं काय सुख होते? काय होते महाराज मंडळी? दुःखच होते. अगा मरहा बोलून सहाती आणि मेलिया तरी रडती. एखाद्या शेजारीच्या बाळाला मर जा असं म्हणून बघा, ती आई पदर खोचून तुमच्या बरोबर भांडण केल्याशिवाय राहणार? तिला पण माहित असते की मर म्हटल्यानं काय मरत नाही, तरी सुद्धा मर हा बोलूनच हाती माऊली म्हणतात. मर म्हटलेलं जिथं सहन होत नाही तिथं मरण कुणाला पाहिजे असेल, तुम्हाला व्यवहारातलं सांगते. एक तरुणच मुलगा वारला आणि वारल्यानंतर सगळी रडारड सुरू झाली आणि म्हाताऱ्या बायकांचं ठरलेली वाक्य तुम्हाला सांगते, देवा असं कसं उलट केलास, माझी चिठ्ठी कुठं हरवली, हे काय बघायला लागते मला, हे कसं तू उलट केलास. त्या ठिकाणी एक साधू महात्मा आला, एक ग्लास भरून दूध घेतलं, त्या मेलेल्या माणसावरून उतरलं आणि सांगितलं, हा बोला कोण कोण म्हणत होता चिठ्ठी हरवली, या म्हणे इकडे. हे दूध जो पिल तो मरेल आणि हा उठून उभं राहील. कोण येईल पुढे? कोण येईल म्हणताय? कोणी सुद्धा येत नाही. बरं हे राहू दे, अजून एक सांगते. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला बाळ असतं ते ज्या वेळेला जन्माला येणार असतं त्यावेळेला डॉक्टरांनी तपासणी केली, बाळ सांगितलं आडवा आलेला आहे. सिझेरियन जरी केलं तरी सुद्धा बाळ दगावण्याची शक्यता आहे. एक तर बाळ मिळेल किंवा मग ते बाळ जर काढायचं झालं तर सुद्धा बाळाचे तुकडे तुकडे करून काढावे लागतील. एक तर बाळ किंवा आई दोन्हीपैकी एक निर्णय द्या. काय दिला असेल निर्णय? बोला की तुम्ही काय म्हणणार, कोण पाहिजे जिवंत? हा एकदम बरोबर दिला. दोन्ही पण होत नाही, एकच काय, बाळाची आई. तुम्ही उत्तर बरोबर दिलं. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जेव्हा तुमच्या आईच्या पोटात असताना तुमच्या वडिलांनी हा निर्णय घेतला असता तर तुम्ही आज कीर्तनाला असता? मग हा कशाचं दुःख सांगितलं? हे गर्भवासाचं दुःख सांगितलेलं असल्यामुळं इथं काय सांगितलं, जो जन्म मरण चुकवतोय आणि जो या संकटातून, तो या काळी भयातून, या भयातून जो काढतो तो देव आहे आणि त्याच देवाला शरण जावा. असं हे मरणाचं आणि जन्माचं दुःख आहे. इंद्रियातेषु वैराग्य मन अहंकार वच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितले जन्माचं दुःख, जन्म मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपणाचं दुःख आणि जन्माला आले म्हटल्यानंतर शरीराला कुठला ना कुठला तरी रोग लागणारच आहे बाबांनो. त्यामुळे त्या रोगाचं सुद्धा दुःख असल्यामुळं जन्म काय नाही, सुखरूप नाही. आणि जन्म जसा दुःखमय आहे तसा मृत्यू देखील काय आहे, दुःखाचा आहे. तुम्हाला एक कथा सांगते, एक दृष्टांत देते, ऐका. एक मोळी विक्या होता. तो मोळी विक्या काय केला, जंगलात जायचा, लाकडं तोडायचा, मोळ्या विकायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. मी मरणासाठी सांगाले तुम्हाला. एकदा असं झालं, इतकं तोडलं ते सगळं आणि फारच मोठा तो बिंडा झाला आणि त्यावेळेला त्याला इतका वैताग आला आणि म्हटला, बाबा मेलेले बरं, असं वर देवाचा हात करून म्हटला. कुठं लपून बसलास रे बाबा म्हटल्याबरोबर तिथनच यमाची स्वारी चालली होती. यम लगेच प्रकट झाला आणि म्हटला राम राम. ते सुद्धा म्हटलं राम राम. ते याला प्रश्न विचारते यमाला, कोण? यम म्हटला, ज्याला तुला आता बोलवलास तोच मी, चल तुला न्यायला. त्यावेळेला हा म्हटला, तुला कुणी मला न्यायला बोलवलं? मी बोलवलं खरं आहे, पण ही मोळी उचलत नाही ना, म्हणून बोलवलं. गप गुमान उचलून द्यायची वाटेल.
म्हणजे मरण जे म्हणतो ना, मला यायला पाहिजे ते नुसतं इथनं वर असतं, वर आतून नसतं. प्रत्येकाला काय पाहिजे, मला अजून जगायचंय, मला अजून जगायचंय. मग आपल्याला हे जन्म आणि मरणाचं जर दुःख असेल आणि या दुःखातून जर कोण सोडवत असेल तर तो कोण सोडवतो? एक आपल्याला देव सोडवतो. म्हणून तुकोबराया एका अभंग म्हणतात, मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी, देवाला शरण जायचं. कारण तो काय करतो, आपल्याला सुद्धा जन्म मरणाच्या दुःखातून बाहेर काढतो. मग असा बाहेर काढणारा जो देव आहे आणि ही भगवती माता, हिची सुद्धा आपण आता 9 दिवस उपासना करत आहोत. बऱ्याच महिलांचे फळं खाऊन उपवास असतील, पण संत सांगतात उपवास करा, पण उपवास करत असताना आतले काम क्रोध हे जे महिषासुर आहेत यांना सुद्धा मारा म्हणतात. जर 9 दिवस उपवास करायचा आणि घरात जर रागराग करत असाल तर त्या उपवासाचं फळ शास्त्रानं जसं सांगितलं तसं मिळणार नाही. फक्त उप आणि वास म्हणजे काय, वास म्हणजे त्याचा सहवास आणि उप म्हणजे जवळ. भगवंताच्या जवळ राहणं म्हणजे उपवास करणं. मग भगवंताच्या जवळ राहणं म्हणजे इथे येऊन ठिया मांडणं का? नाही, तो भगवंत आपल्या चित्तामध्ये धारण करणं. तैसा हृदयामध्ये मी, आतमधला रामाजवळ त्याच्या अनुसंधानामध्ये राहणं, यालाच काय म्हणायचं, देवाच्या सानिध्यात राहणं म्हणजे उपवास. आणि असा जो उपवास ज्या कोणी करत असतील त्यांचा 9 दिवसामध्ये तो उपवास फळाला गेला म्हणून म्हणायला हरकत नाही. म्हणून तुकोबराया म्हटले, बरे झाले शरण गेलो उगविलो. बरं झालं तिला आम्ही शरण गेलो. शरण गेल्यामुळे काय झालं, तिनं आम्हाला या जन्म मरणाच्या तडाख्यातून बाहेर काढलं. मग तुकोबराया जर आपल्याला सांगत असतील, सदैव वैकुंठ गमन केलेले जे तुकोबराया ते जर आपल्याला म्हणत असतील की कुळातल्या कुळदेवीला शरण गेल्यामुळं ती आपलं जन्म मरण जर निवारण करत असेल तर आपण शरण कुणाला गेलं पाहिजे, एका देवाला शरण गेलं पाहिजे. आता देवाला सुद्धा शरण जात असताना तुकोबरायाने परत या देवाच्या ठिकाणी परत एका अभंगामध्ये खंडन केले. तुम्ही आम्ही शरण जातो, देवाला शरण जातो, पण कोणत्या देवाला सांगू का? सांगू, जो 2 पायाचा आणि 4 पायाचा मागते की नाही त्या देवाला आमची शरणागती आहे. बांधावरचा, पिंपळाखालचा, वड्यावरचा हाय का नाही, नाव मी काही घेत नाही, रामकृष्ण हरी. ह्या देवाची शरणागती आम्ही पत्करतो. पण तुकोबराया म्हणतात, हे नदी शेंदरी दैवते, हे शेंदरी दैवते. आपल्या पोटाची रडले, आपल्या पोटाची रडले. तुकोबरायाने देवाला शरण जा जरी म्हटलेलं असलं, पण कोणता देवाला शरण जा महिला मंडळ हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. जो देव आपल्या पोटासाठी रडतो आणि आमच्याकडे काहीतरी मागतो अशा देवाला शरण जायचं नाही असं तुकोबराया सांगतात. काय ते थिल्लेचे पाणी ओढ न दिवी न पिधनी. तुकोबराया म्हणतात, डबक्यातलं पाणी जिथं ओठ भिजत नाही ते डबक्यातलं पाणी आपली तहान भागवेल का हो? मग एखादा जर देव आपल्याकडे काहीतरी मागत असेल तर तो आपल्याला द्यायला काय सक्षम असेल म्हणतात. एकदा एका भक्तानं एका देवीची उपासना केली. ती देवी कशावर बसलेली होती, गाढवावर बसलेली होती, बरोबर आहे. इतकी उपासना केली, देवी प्रकट झाली आणि म्हटली, माग वत्सा काय पाहिजे? ते म्हटले, मला घोडं पाहिजे. देवी म्हटली, मीच बसलोय गाढवावर, तुला कुठून घोडं देऊ? म्हणजे ज्याच्याकडे सगळं आहे, ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य जे म्हणून तो भगवंतू, हे 6 गुण ज्या देवताजवळ आहेत ना त्याला भगवंत म्हणा आणि त्याच देवाला काय करा, शरण जा. असं जर शरण गेलो तर आपलं जन्म मरण सुटल्याशिवाय राहणार नाही. मग जन्म मरणाचं एवढं दुःख असेल आणि या दुःखातून जर सुटायचं असेल तर त्याला एकच पर्याय, ते म्हणजे देवाला शरण जाणं. शरण जाण्यामध्ये आम्हाला असं वाटतं की देवी समोर येऊन लोटांगण झालं. ही बहिरंग शरणागती, ही शरीराने पत्करलेली शरणागती आहे. पण आतली शरणागती महाराजांनी मग सुंदर प्रमाण म्हटलं, ठेविले अनंते
देवाला जसं ठेवले त्या स्थितीत समाधान चित्तानं राहणं ही शरणागती भगवंताला मान्य असल्यामुळं उपवास जरी 9 दिवस केले तर तू जसं ठेवलीस ना बाई तसं मी समाधान मुक्तानं राहत आहे असं तिला म्हणा आणि समाधानानं जर संसारात राहिला तर ती शरणागती देवीला जास्त आवडते. म्हणून तुकोबाराया म्हटले बरे झाले शरण गेलो उगविलो संकटी. आम्हाला या संकटातून जर बाहेर कोणी काढलं असेल तर ती आमची कुळातली कुळदेवी तिनं आम्हाला बाहेर काढलेलं आहे असं तुकोबारायाने ध्रुवपदापर्यंत सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार मधली चाल घेऊ. Ah
उगविलो संकटी। आता बसणाऱ्यांच्यावर जबाबदारी आहे। महाराज मंडळी ऐकताय ना, पाठीमागे जरी बसलेले असतात तरी सुद्धा जबाबदारी आहे। कोरोनाच्या काळापासून त्या भगवंतांना आपल्याला अजूनपर्यंत जिवंत ठेवले, म्हणून त्याचं आपल्याला आता भजन करायचं। त्याच वेळेला जर नेलं तर कुठलं भजन आणि कुठलं विठोबा रुक्माई हो, मग तेवढी तरी आपण जाण राखूया। आणि ज्याला हात दिले त्यांनी हाताने टाळी करा, आणि ज्यांना मुख दिलेले बोलण्याकरिता त्यांनी आता भगवंताचं नाम घ्यायचंय। जय विठोबा प्रामाणिकपणे भजन केलेलं असेल, ते कीर्तनकारांनी जरी नाही बघितलं असेल तर तिनं मात्र बघितलेलं आहे। कारण मुलीच्या मनातली जी ओळखते ते तुमच्या मनातलं ओळखलं नाही का? त्यामुळे
ज्याने प्रामाणिकपणे केलेलं आहे त्याच्याकडे तिचे लक्ष आहे. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. तुकोबराय म्हटले जन्म मरणाच्या संकटातून आम्हाला ती या काडी भयातून ती आम्हाला त्या भयंकर दुःखातून काढते म्हणून आम्ही तिला शरण गेलो. एवढंच नाही तुकोबराय म्हटले तर संतांनी आमच्यावर अनेक उपकार केला आणि नाही नाही बरं का. तुकोबरायांचे म्हणजे गाथ्यातले जर तुम्ही व्यवस्थित जर बघितला आणि ला ही कुठं व्याकरण जुळते हो, पण तुकोबरायांना म्हणायचे आणि नाही रूपा बळे करुणी खडे हरिदासी निर्गुण निराकार असणारा परब्रह्म त्यानं फक्त एक काय केलं संकल्प केला एकोहम बहुश्याम प्रजा एय आणि अनेक झाला आणि अनेक झाल्यानंतर जे अवतार घेतला ते सगुण निराकार ही कोण आहे ही भगवती अंबिका या ठिकाणी प्रकट झालेली आहे. हिला बरं झालं म्हणजे तुकोबराया संतांनी आमच्यावर उपकार केला कारण निर्गुण निराकार जो परमात्मा आहे त्याचं ना भजन करता येतं त्याला ना पाहता येतं ना त्याला गंध लावता येतो ना त्याला फुलं घालता येतात कारण त्याला नाव नाही नाम नाही रूप नाही नाही वर्ण छाया त्याला नाव आणि रूप नाही निर्गुण निराकार ब्रह्माला. म्हणून तुकोबराया म्हटले तिला नावा रूपाला आणले ते बरं झालं. तिचा नाम तरी आपल्याला मुखातून घेता येऊ लागलं तिची पूजा करता येऊ लागलं. आता जरासं शास्त्र तुम्हाला सांगते. महिला मंडळ महाराज मंडळी ऐका. नावा रूपाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फारशी त्याला किंमत नसते. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे 1 किलोचं सोन्याचं बिस्किट आहे. मी समजा म्हटले बरं का नाहीतर येशीला गाडीचा पाठलाग करत नाही. समजा माझ्याकडे 1 किलो सोन्याचे बिस्किट किंवा वीट आहे ती मी माझ्या पर्स मध्ये ठेवली. रोज सौंदर्य किंवा मुरगुडला जाताना मुरगुडहून सौंदर्याला जाताना ती पर्स मध्येच आहे. काय उपयोग आहे त्याचा बोला की महिला मंडळ काय उपयोग आहे. उपयोग कधी आहे जेव्हा ते बिस्किट मी सोनाराकडे नेईन त्याच्यापासून मी वेगवेगळे दागिने बनवून अंगावर घालीन तेव्हा त्याचा खरा उपयोग. ते दागिने घातलेले 4 चौघी बघतील तेव्हा त्याचा उपयोग. बरोबर आहे ना. बिस्किट पर्स मध्ये आहे सोन्याची ती वीट आहे ती पर्स मध्ये नावा रूपाला तिला आणलेली नाही. ते निर्गुण परब्रह्म जोपर्यंत ते बिस्किटाला जोपर्यंत आकार दिला नाही अगदी त्याच न्यायानं आणिलाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. आणि भगवंत सुद्धा माऊलींच्या मुखातून ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात का बीजेची झाले करू अथवा भांगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. भगवंत बोलले की एक बीज ज्या वेळेला जमिनीमध्ये घातलं जातं तेव्हा त्याच्यापासून झाड येतं आणि झाडाला अनेक फळं लागतात आणि अनेक बी मिळतं. अगदी त्याच न्यायानं भांगाराचे अलंकार म्हणजे सोन्यापासून जोपर्यंत दागिने बनवून आपण घेत नाही तोपर्यंत ते सोनं नावा रूपाला येत नाही. तोपर्यंत ते गळ्यात सुद्धा घालता येत नाही. का 1 किलो सोन्याची वीट आहे म्हणून जर गळ्यात बांधली चांगलं म्हणतील म्हणता सा उपचार डॉक्टरांच्याकडनं करून घ्या हो ताई म्हणतील म्हणून. हे असं कोणी घालतंय का. हे मोडा म्हणतील सोनाराकडे जाऊन याच्यातून दागिने बनवा. आणि माऊलींनी आपल्याला सांगितलेले बघा सोने सोने पणावुने न येताचे झाली लेणे तेवी न जग वेचता होणे अंगे जया कल्लोळ कंचुक न फेडता उघडे उदक तेवी गंगेचे स्वरूप. काय म्हटलेलं आहे कल्लोळ कंचुक भगवंताचा निर्गुण निराकार हा सगुण सांगण्याकरिता माऊली म्हटल्या की पाण्यावर उमटणाऱ्या ज्या तरंग आहेत ते पाण्याहून वेगळे आहेत का पाण्याचेच आहेत. जर समुद्रात एखादी लाट आली लाट हातामध्ये पकडा म्हटलं तर लाट हातामध्ये येतं का पाणी हातामध्ये येतं. मग जसं ते पाणी ते लाट आणि पाणी हे एकमेकापासून जसं वेगळे नाहीत तसंच ते निर्गुण परब्रह्म आणि सगुण जे झालेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा भेद नाही. तेच हे आहे पण हे नावा रूपाला आणलं त्यामुळे हिला आपल्याला बघता आलं हिला साडी चोळी घालता आली हिला हार घालता आला कारण ह्याला काय झालं नाम रूप प्राप्त झालं. आणि जोपर्यंत नामरूप भगवंताला ते दिलं जात नाही तोपर्यंत त्याचा हरिपाठ किंवा काकडा सुद्धा आम्हाला करायला येणार. कुणाचं नाव घेणार हो आपण. हा मान्य आहे सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे निर्गुणाची प्राप्ती करून घेण्यासाठी सगुण साकार
या सगुण साकाराचा हात धरायचा आणि निर्गुणापर्यंत पोचायचं, ही साधना रामदास स्वामींनी सांगितली. माझं गुरुवर्य एक दृष्टांत सांगतात. काका म्हणतात, बघा हा ऐका जरा महाराज मंडळी, आपण इथून समजा निप्पाणीला जायचंय, तुमच्या गावातून निप्पाणीला आपण जात असताना तिकीट काढलं आणि ते काढलेलं तिकीट आपण काय करतो, आपला जे छोटस पुरुषांचं पाकिट असतं त्याला काय म्हणता तुम्ही, छोटस पाकिट असतं ना, त्याच्यामध्ये तुम्ही ते ठेवता आणि ते पाकिट खिशामध्ये ठेवता. मग प्रत्येक वेळेला टीसी चेक करेल म्हणून आपण तिकीट आहे बघण्याकरिता दरवेळेला ते पाकिट काढतो आणि आतमध्ये उघडून बघतो का? नाही, बरोबर नाही. काय करतो आपण, फक्त त्या पाकिटाला हात लावतो. पाकिटाला हात लावला की समजायचं आतमधलं तिकीट सुरक्षित आहे. अगदी त्याच न्यायानं सगुणाला धरायचं आणि सगुणाला धरल्यानंतर निर्गुण तेच. लक्षात येते का बघा, सगुणाचे आधार रामदास स्वामी म्हणतात, सगुणाचाच आधार घ्यायचा. तुकाराम महाराज म्हटले, आणीलाही रूपा बळे. अरे त्याला नावा रूपाला आणलं खरे, म्हणजे आग्रहानं, अट्टहासानं आणि भक्तीच्या बळानं तिला नावा रूपाला आणलेलं. आणि भगवंत माऊलींच्या मुखातून बोलतात, काय म्हणतात, पै भक्ती एकी मी जाणे, तेत साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. माऊली म्हटल्या की आम्ही भावाचे पाहुणे आहोत. भावाचे म्हणजे चुलत भावाचे का सख्या भावाचे हो? भाव म्हणजे काय, 42 रुपये 43 रुपये भाव. भाव म्हणजे श्रद्धा, भक्ती. ती जी भक्ती आहे त्या भक्तीतला भाव भगवंत म्हटले आम्ही बघतो, आणि संतांच्या भक्तीतला भाव माझ्या भगवंतानं जाणला म्हणून तो नावा रूपाला आला नावा रूपा. आणि तुका म्हणे झाला सोपा. सोपा कशामुळे झाला तर तो नावा रूपाला आल्यामुळे सोपा झाला. मग भक्तीच्या बळानं तिला जर संतांनी आपल्याला जर नावा रूपाला आणलेली असेल तरी भक्ती कशी सांगितली तर ते सान थोरण म्हणे. भगवंत म्हणतात, भक्तीमध्ये मी सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा यातलं काहीही बघत नाही. जनक राजा सम्राट होता आणि तुकोबराया माझे सम्राट परमार्थ शास्त्रामधले होते, पण आर्थिक परिस्थिती बेताची होती. बरोबर आहे ना, म्हणजे गरिबी असली तरी सुद्धा भक्तीमध्ये अडत नाही आणि श्रीमंती असली तरी सुद्धा काही बिघडत नाही. म्हणून इथं संत म्हणतात, काय भगवंत म्हणतात, आम्ही फक्त भावाचे पाहुणे आहोत. बघा महाभारतातला एक प्रसंग तुम्हाला सांगते. महाभारतामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्याकरिता दुर्योधनाकडे गेले आणि सांगितलं, काही नाही त्या 5 पांडवांना फक्त तू 5 गावं दे, जास्त काही नाही मागत. त्यावेळेला शकुनी मामाने कान भरले आणि सांगितलं, सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जमीन देणार नाही. मग शिष्टाई करत असताना त्यावेळेला दुर्योधनाने ठरवलेलं होतं 56 भोग निर्माण करायचे. म्हणजेच काय, वेगवेगळ्या पदार्थ बनवायचे आणि भगवंताला आपल्याकडे बोलवायचे. भगवंताला आपल्याकडे बोलवायचं म्हटलं, पण भगवंत चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. हा चतुर असल्यामुळे ह्यानं ओळखलं, हा भाव त्याच्या मनातला ओळखला आणि विदुर काकांच्या घरी ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांच्या घरी माझा भगवान गेलेला आहे. विदुर काकाने आपल्या बायकोला सांगून ठेवलं होतं की हे बघ भगवान श्रीकृष्ण येतील, त्यांचा आदरातिथ्य व्यवस्थित कर, मी जरा जाऊन येतो. भगवंत विदुर काकांच्या घरी आले आणि विदुर काकांच्या घरी आल्यानंतर विदुर काकांची जी पत्नी होती तिनं इतका भाव शुद्ध होता, भगवंताला बघितल्याबरोबर तहान भूक हरवली, सर्व काही विसरून गेली, देह भान हरपले, सगळं हरवलं. केळी सोलत होती पण केळी सोलल्यानंतर गाभा आपण खात होती आणि भगवंताला साली देत होती. आणि भगवंत सुद्धा भावाचा भुकेला असल्यामुळं भगवंत तो साली आवडीनं खात होता. विदुर काका आले आणि बघितलं हे दृश्य, त्यावेळेला बायकोला हलवून जागी केली आणि म्हटलं, अगं काय करतेस? त्यावेळेला ती भानावर आली आणि केळ सोललं आणि सोलल्यानंतर गाभा दिला. त्यावेळेला भगवंत म्हटले खाल्ल्यानंतर, मगाशी जे फळ दिलं होतं ना ते खूप सुंदर होतं म्हटले, हे आता जरा वेगळंच लागते. म्हणजेच काय, भगवंत कशाचा भुकेला आहे? भगवंत भक्तीमधील भावाचा भुकेला असल्यामुळं भगवंत काय म्हणतात, आम्ही संत म्हटले तुकोबराया की आम्ही या भक्तीच्या बळानं या संतांनी या देवीला नावा रूपाला आणली. आणीलाही रूपा बळे
करोनी खळे हरिदासी, हरिजी दास जे म्हणून घेतात ना, त्यांनी ही काय केलेलं याला नावारूपाला आणलेली आहे. आणि अशी नावारूपाला आणलेली असल्यामुळं आम्हाला तिची आरती सुद्धा करता येऊ लागली. मग अशी या ठिकाणी ज्या वेळेला आरतीला आम्ही उपस्थित होतो, खरोखर त्या मुली आणि महिला खूप सुंदर आरती म्हणत होत्या आणि ते मंत्रोच्चार सुद्धा त्यांचे खूप सुंदर होते. मला वाटतं हे कितवं वर्ष आहे देवीचं? 15वं. झोपला का काय? 15वं वर्षच ना, 15वं वर्ष. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये यांचं जे नामोच्चाराचं मगाचे जे मंत्र म्हटले इथल्या मुलींनी आणि महिलांनी खूप सुंदर आणि एका स्वरात होतं महाराज. मग देवीची स्थापना केल्यानंतर किमान तेवढं तरी यावं ही अपेक्षा असते की नाही? नाही तर देवीची स्थापना करायची आणि देवीच्या समोर नको ते धांगड धिंगाणा जर केला तर मंत्र तंत्र किंवा जे काही स्तोत्र असतील ती पाठ होतील म्हणताय. ही सात्विक पूजा देवीला मान्य होते. म्हणून तुकोबराया म्हटले की या संतांनी आमच्यावर एक उपकार केला की हिला भक्तीच्या बळानं नावारूपाला आणली. ही नावारूपाला आली ना, म्हणून आम्ही शरण गेलो. शरण गेल्याचा फायदा काय झालं? आम्ही जन्म मरणातीत झालो. आणि मग तुकोबराया म्हटले, तुका म्हणे समागमे नाचू प्रेमी लागलो. तुकोबरायाने सांगितलं संत समागमामध्ये आम्ही काय करू लागलो? देवीच्या समोर नाचू लागलो. पण कसं बघा, माझ्या पुंडलिक रायाने सुद्धा वाळवंटामध्ये काय केला? गोंधळ घातला. गोंधळ आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची गाणी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची गाणी हो, गोंधळी का देवता शोभे वाळवंटी हो, गोंधळी का देवता शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी करते ओली कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी करते ओली कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. माझ्या पुंडलिक रायाने वाळवंटामध्ये गोंधळ घातला आणि ह्या गोंधळामध्ये कोण कोण आले माहिती का? सर्व संत मांदियाळी त्या गोंधळाला हजर राहिली. कुठली कुठली? पैठण निवासी एकनाथ बाबा गोंधळाला यावं, देहूगडची तुकोबाई माझ्या गोंधळाला यावं. आणि हे 3.5 शक्तीपीठ ही सर्व गोंधळाला त्या ठिकाणी बोलवलेली आहेत. जाता जाता तुम्हाला 3.5 शक्तीपीठाचं थोडं महात्म्य सांगते, कारण देवीचा जागर, स्त्री शक्तीचा जागर. 3.5 शक्तीपीठ. दक्ष राजा जो होता त्या दक्षानं एक यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये आमंत्रण नसताना सुद्धा धावतं घेऊ आपण. सती म्हणजे शंकराची पत्नी ही आमंत्रण नसताना सुद्धा आई वडिलांच्या घरी त्या यज्ञाकरता हजर राहिली. आणि हजर राहिल्यानंतर त्या ठिकाणी या सतीचा आणि भगवान शंकराचा अपमान झाला. अपमान झाल्यानंतर सतीला सहन झालं नाही. म्हटली ज्या देहाच्या संबंधानं हा अपमान झालाय तो देहच नष्ट करायचा. म्हणून त्या आहुतीमध्ये उडी घेतली आणि स्वतःला पेटवून घेतली. त्यावेळेला भगवंताला हे सहन झालं नाही. भगवंत त्याच अवस्थेमध्ये आले. ती पेटलेली ती सती तिला तशी खांद्यावर टाकली आणि सगळीकडे सैरावैरा धावू लागले. त्यावेळी त्या सतीचे 51 तुकडे काही जण म्हणतात, शास्त्रामध्ये काही जण 108 तुकडे म्हणतात. हे बऱ्याच ठिकाणी पडले. हे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 3.5 शक्तीपीठ निर्माण झालं. त्याच्यामधलं पहिलं जे आहे ती कोल्हापूरची अंबाबाई. ही कोल्हापूरची अंबाबाई आणि तिथं असणारं शंकराचं मंदिर
मंदिर म्हणजे एक शक्तीपीठ, दुसरं म्हणजे माहूरगडची रेणुका माता आणि त्या ठिकाणी असणारं शक्ती म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजे तिथलं सुद्धा एक पूर्ण पीठ झालं. आणि तिसरं हे जे आहे ते कुठलं, रेणुका, माहूरगडची रेणुका माता आणि तुळजापूरची भवानी माता, ही 3 पूर्ण शक्तीपीठ. कारण शिव आणि शक्ती हे दोन्ही आहे. पण ज्या ठिकाणी अर्ध जे शक्तीपीठ सांगितलं ती सप्तशृंगी, तिथं फक्त सप्तशृंगीच आहे, तिथं शंकराचं मंदिर नसल्यामुळं ते अर्धपीठ म्हटलं जातं. अशी ही 3.5 शक्तीपीठ, ही शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि ही सगळी शक्तीपीठ सुद्धा गोंधळाला त्या ठिकाणी आलेली आहेत. आणि तुकोबराया तर सांगतात या ठिकाणी, तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. समागम म्हणजे सहवास, कुणाच्या सहवासामध्ये नाचावं हे सुद्धा आम्हाला संतांनी शिकवलं. तरी सुद्धा आम्ही संतांचं ऐकत, कुणाकुणाच्या सहवासामध्ये कोणी कोण नाचते हो, झिंगाटवर नाचतात काय नाही, कशाच्या संगतीमध्ये जावं. कारण बघा माझे गुरुवरे म्हणतात संतांचा सहवास का महत्वाचा, कारण संतांचे बोल हे शास्त्राला धरून आणि भक्तीला धरून, म्हणजे शास्त्र आणि भक्ती या अनुभवामध्ये भिजलेले बोल संतांचे असतात. म्हणून संतांचा उपदेश मानायचा. संतांचा सहवास कशा करिता, तर संत काय करतात, आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते घालवतात, जे खळांची वाईट बुद्धी नष्ट करतात आणि सुबुद्धी त्या ठिकाणी निर्माण करतात. म्हणून संतांचा सहवास आणि सहवासाचा परिणाम आपल्या जीवनावर एवढा होतो. एक छोटस उदाहरण देते तुम्हाला. इथं आता जर पंगत पडली आणि पंगत पडल्यानंतर जो भात वाढतो, जो आमटी वाढतो, ज्यानं भाताचा संग केला त्याला आपण हाक मारताना काय म्हणतात, ए भात म्हणता का नाही, ए भात म्हणता का नाही. कशामुळे त्याला ते नाव मिळालं, ज्याचा संग केला त्याचाच त्याला काय झालं. समजा एखादा पापड वाढणार आहे, ए पापड वाढल्या म्हणता का नाही. हा संगतीचा परिणाम जर आपल्या जीवनावर उदात्त आणि व्यापक होत असेल तर या जीवनात कुणाची संगत करावी हे ज्याचे त्यानं ठरवलं पाहिजे. संतांची संगती केली तर सद्गतीला जाता येईल आणि दुर्जनाची जर संगती केली तर अधःपतन झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता एक छोटासा दृष्टांत, कावळा आणि राजहंस पक्षी यांची मैत्री झाली. राजहंस पक्षी एकदम शुभ्र, दूध जरी समोर ठेवलं सलिली पै जैसे एक होऊनी मिळले ऐसे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. माऊली म्हणतात राजहंसाच्या समोर जरी दूध ठेवलं तरी तो दूध पिताना त्या दुधातलं पाणी बाजूला करतो. अशी कुठली डेअरी आहे का हो, तुमच्या दुधातलं पाणी बाजूला करून दूध तेवढं घेते. पण राजहंस नावाचा पक्षी हा त्यातलं फक्त दूध पितो, पाणी बाजूला करतो. हा राजहंस पक्षी आणि नको तिथं तोंड घालणारा हा कावळा, ह्या दोघांची मैत्री होऊ नये पण झाली. दोघं पण विरुद्ध स्वभावाची, एक काळा आणि एक पांढरा, अशी मैत्री झाली. दोघं झाडावर गप्पा मारत बसले. दोघांच्या गप्पा इतक्या रंगात आल्या की इतक्यात त्या राजातील राजा शिकार करून दमला, त्या झाडाखाली झोपला. झोपत असताना काय झालं, त्या झाडाच्या फांदीतून उन्हाचं किरण त्या राजाच्या तोंडावर पडू लागलं आणि त्या राजाची झोप जी आहे ती चाळवायला लागली. बरोबर आहे ना. समजा झोप लागत असेल, डोळ्यावर प्रकाश पडत असेल तर आपण पण कसे करतो, डोळे मिसमिसतो आणि तोंडाने सुद्धा असं करत असतो बघा. मग ते राजाला कसं होतं ना, राजहंस पक्षी हा खूप दयाळू असल्यामुळे त्याला दया आली. त्यानं काय केले, आपले पंख पसरले, जिथून उन्हाची तिरीप येते त्याच्या आडवे असे धरले. राजाला शांत झोप लागली. इतक्यात कावळा, तो कावळ्याने राजाला गंध लावला. कळतं का नाही, त्याला ओलं काय लागलं म्हणून राजा उठला आणि हात लावला. राजा पटकन कावळा उडून गेला. वर बघितलं तर कोण दिसलं, पटकन बाण काढला आणि राजहंस पक्षाला मारला. हा कशाचा परिणाम, एका कावळ्याचा संग केल्याचा हा परिणाम. असे बरेच 2 कावळे आपल्या सुद्धा अवतीभोवती असतात. असे जे कावळे असतात ते काय करतात, परमार्थाला जर एखादं नवीन साधक लागला असेल ना, ही लहान लहान लेकरं जर परमार्थाला लागली तर आम्हाला म्हणतात कशाला जाताय, टाळ घेऊन कुणाचं भलं झालं असं म्हणणारी कोण असतात, लोकच असतात. आणि जर भजनात नाही आला तर काय याला जरा सुद्धा ध्यान नाही असं म्हणणारी सुद्धा लोकच असतात. देवीकडे येताना चांगली साडी नेसून आला, काय शायनिंग मारती बघ अशी म्हणणारी सुद्धा लोकच असतात. आणि देवीच्या आरतीला जर नाही आलं तर हिला कशाचं ध्यान नाही अशी म्हणणारी सुद्धा लोकच असतात. ती लोक कोण असतात ते तुमचं तुम्हीच बघून घ्या.
म्हणून परमार्थामध्ये संतांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, कुणाच्या संगतीत येऊन नाचायचं. आम्ही तर संतांचा सहवास धरला. तुका म्हणे समागमी नाचू प्रेमी लागलो. देवीच्या समोर नाचताना आम्ही आनंदानं नाचू लागलो. म्हणजेच कसं नाचू लागलो? अगदी आनंदानं. आणि आनंद हा फक्त कशामध्ये मिळतो? तर तो परमार्थामध्ये मिळतो, ते त्या देवी आईजवळ मिळतो. कारण तिचं स्वरूप कसं आहे? आनंद रूप हे तिचं स्वरूप आहे. सच्चित आनंद हे माझ्या भगवंताचं स्वरूप असल्यामुळं ती जर सच्चित आनंद रूप असेल तर हा जीव सुद्धा सच्चित आनंद स्वरूपच असला पाहिजे. त्यामुळे तुकोबाराया म्हटले, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. आता आनंद म्हणजे काय? हे सर्व जग मला आनंदमय झालेलं आहे. हा डोह म्हणजे हे जग आहे. हे जग मला आनंद झालं आणि या जगतामधला मी हा सुद्धा आनंद रूपच आहे. म्हणजे दुःख औषधाला सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे तुकोबाराया म्हटले, आम्ही संतांच्या सहवासामध्ये नाचू लागलो. अभंगाचं शेवटचं चरण. समागमे नाचू प्रेमे लागलो. तुकोबारायांनी नाचण्याचं सांगितलं, पण कुणाच्या समोर नाचायचं, कुणाच्या संगतीमध्ये नाचायचं हे देखील संतांनी आपल्याला शिकवले. मग नाचत असताना देहभान सुद्धा हरपलं जातं, ते पारमार्थिक नाचणं म्हणावं. आणि हे नाचणं कोणी केलं तर माझ्या मीराबाईंनी सुद्धा देहभान हरपून त्या नाचल्या. नवे नवे संत सतगुरू संत जनाबाई, संत बहिणाबाई या सर्व देहभान विसरत होत्या आणि भगवंताची भक्ती करत होत्या. म्हणून भगवंत त्यांच्या भेटी करता त्यांच्या झोपडीमध्ये जात होता. आमची भक्ती दिखाव्याची झाल्यामुळं देव आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. म्हणून भक्तीच्या बळाने जर संतांनी जर तिला आणलं असेल तर तिची उपासना करताना सुद्धा भक्तीमध्ये भाव पाहिजे. कारण भावेविन भक्ती आणि भक्तीविन मुक्ती हे आपल्याला काय दिले, शृंखलाच घालून दिलेली आहे. भाव असल्याशिवाय भक्ती होत नाही आणि भक्ती केल्याशिवाय मुक्ती म्हणजे मोक्ष मिळत नाही. मग असं जर श्रृंखला घातलेली असेल आणि तुकोबाराया जर म्हणत असतील की असं सर्व संतांनी करून दिल्यामुळं आम्ही त्या संतांच्या संगतीत नाचतो, मग हे जे संत असतात ते काय करतात तर अनेक जन्मांच्या वासना, ऐकताय ना महाराज मंडळी, अनेक जन्मांच्या ज्या वासना या मनावर झालेल्या असतात तर त्या ठिकाणी हरिप्राप्तीची वासना निर्माण करण्याचं काम कोण करत असतील तर ते संत करतात.
बघा, एखाद्या बंगल्याला जर रंगकाम करायचं असेल, उदाहरणार्थ हा बंगला जर रंगवायचा असेल आणि जुन्या रंगावर जर नवीन रंग मारला तर जुना रंग कधीतरी डोकं वर काढल्याशिवाय राहत नाही। अगदी त्याच न्यायाने जुने संस्कार खरवडून काढल्याशिवाय नवीन संस्कार तिथं उमटत नाहीत। जुना रंग खरडून काढून मगच नवीन रंग जसा द्यावा, तसं या मनावर हरिप्राप्तीचा संस्कार होण्यासाठी अनेक जन्मात जे आपल्यावर संस्कार झालेले आहेत ते सुद्धा सगळे खरडून काढले पाहिजेत आणि संतांच्या सहवासामध्ये येऊन ते खरडले जातात। म्हणून संतांचा सहवास फार महत्वाचा आहे। कारण संत संगती, कुसंगती आणि विसंगती सांगितली। सत्संगती ही मिळवायची असते, कुसंगती ही टाळायची असते आणि विसंगती ही सहन करायची असते। विसंगती म्हणजे महिला मंडळ घरामध्ये तुमची जर सासू किंवा नवरा यांना जर परमार्थाची आवड नसेल आणि ती जर म्हणत असेल बाई कुठलं कीर्तन आणि कुठलं काय, गप गप झोप घरात, ही विसंगती आहे। नवऱ्याला सोडून सुद्धा चालत नाही। ही घरात राहून ही सहन करायची आणि अशी भक्ती करायची की नवऱ्याला सुद्धा ती भक्ती पटावी आणि नवरा एक पाय आपल्या पुढे जावा भक्तीमध्ये, अशी संगती करायची। ही विसंगती सहन करा। आणि सांगितलं कुसंगती, तुकोबराया अभंगामध्ये का म्हणतात की ही जी कुसंगती आहे ही विष्ठे समान आहे। दुर्जनाची गंधी विष्ठेची या परी। ही कुसंगती म्हणजे नको ते खाणारे, नको ते पिणारे, पहिला आपल्या पैशाने देतो म्हणतात आणि एकदा का सवय लागली की तुझा तू जा म्हणतात। ज्याचं त्यानं समजून घ्या काय आहे ते। मग हा संगतीचा परिणाम, कुसंगतीचा जर एवढा वाईट असेल तर हा टाळायचा आणि सत्संगती काहीही झाली तरी मिळवायची। कारण संतांच्या संगतीमध्येच तुकोबराया म्हटले, तुका म्हणे समागमी नाचू प्रेमी लागलो। जर संतांच्या सहवासामध्ये आनंद मिळत असेल आणि सत्संगती जर आपल्याला सद्गतीकडे नेत असेल तर संतांची संगती आपण अट्टहासानं मिळवावी। ते कोणते संत? ज्ञानेश्वर
तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी। ऐका आता शेवटचं एक दोन वाक्य तुम्हाला सांगणार आहे। असं म्हणत म्हणत मी तुमचा बराच वेळ घेतला। ऐका, दिवसभर असं कष्ट करा, दिवसभर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जर कर्म करा तर रात्री शांत झोप लागली पाहिजे। दिवसभर असं कर्म करा की रात्री पडल्याबरोबर झोप लागली पाहिजे। तरुणपणात इतका परमार्थ करा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे। कारण भाऊसाहेब पाटील नेहमी म्हणायचे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। परमार्थ कोणी करायचा तर तरण्या बांड पोरांनी परमार्थ करावा, कारण तो परमार्थ म्हातारपण सुखामध्ये घालवतो। म्हणून परमार्थ असा करा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे। दिवसभर असं कष्ट करा, असं कर्म करा की रात्री शांत झोप लागली पाहिजे। आणि आयुष्यभर असा परमार्थ करा की भक्ती प्राप्त करण्यासाठी या माझ्या ज्ञानोबानी तुकोबाच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा जन्माला येता येईल इतकी भक्ती करा। आणि अशा भक्तीच्या बळावर हिला जर नावारूपाला जर तुकोबाराय म्हणते आणला असेल तर आम्ही सुद्धा या भक्तीच्या बळाने तिची प्राप्ती करून घेऊ। म्हणून तुकोबाराय म्हटले, बरे झाले शरण गेलो उगविलो संकटी। तुकोबारायांचा जागरण असल्यामुळे माझ्या तुकोबारायांचं सर्वांनी गोड भजन करा। तुकाराम